सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या संदर्भातल्या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी आहे. आज जवळपास सलग 8वा दिवस. आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांचाच अर्धवट राहिलेला कालचा तो युक्तिवाद संपूर्ण होणार आहे आणि त्यानंतर शिवसेनेचे वकील देवदत्त कामत हेही जवळपास पाऊण तासांचा आपला युक्तिवाद सादर करणार आहेत. प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाही. प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाही आणि प्रकरण दिसतंय तितकं कठीण देखील नाही. पण हे युक्तिवाद होणं फार गरजेचं आहे. आपण म्हणत असाल जवळपास 7वा ते 8वा दिवस कपिल सिब्बल यांना लागला. कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला सांगितलं होतं मला 2 तास पुरेसे आहेत, पण ते शक्य नाही. कारण ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, अगदी मागचेही दाखले, अगदी आताचेही दाखले आणि अगदी कालपर्वा झालेली पुन्हा दुसऱ्यांदा झालेली पक्षातली फूट, या सर्वांचा संदर्भ देणं हे फार गरजेचं आहे. आणि अगदी बरंच झालं एकनाथ शिंदेच्या गटामध्ये ते 6 गद्दार खासदार निघून गेले. हे अगदी बरंच झालं. माननीय सुप्रीम कोर्टापुढे अगदी ताजं उदाहरण भेटलं. जर वेळेत न्याय झाला नाही तर कशा प्रकारे त्याचे परिणाम दिसतात. एकच पक्ष 2 वेळा कसा फुटला जातो. पक्षाकडून नाव आणि चिन्ह काढून घेतल्यानंतरही त्या पक्षाने आमदार आणि खासदार निवडून आणले. त्याच आमदार खासदारांना पुन्हा एकदा कशा प्रकारे ऑपरेशन टायगर नावाचं गोंडस नाव देण्यात येतं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कसं फोडण्यात येतं, याचं एक उत्तम उदाहरण माननीय सुप्रीम कोर्टासमोर पुन्हा एकदा ठेवता येईल. बघा, या सगळ्याचा फलितार्थ हा एकच होणार आहे. एकनाथ शिंदेचा संपूर्ण पक्ष जो त्यांनी शिवसेना नावाने स्थापन दाखवलाय, जो त्यांनी धनुष्यबाण ह्या चिन्हावर दाखवलाय, तो पक्ष हा अमान्य होणार. एकनाथ शिंदेकडनं धनुष्यबाण हे सन्मानाने, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, सन्मानाने शिवसेनेत पुन्हा एकदा येणार. धनुष्यबाण हे चिन्ह, 4 अक्षरी शिवसेना हे नाव आणि तुम्हा आम्हा सर्वांचा लाखो नव्हे तर करोडो मराठी मनांचा स्वाभिमान पुन्हा एकदा शिवसेनेकडे पुन्हा येणार. हे मात्र तितकंच सत्य. पण या सगळ्यामध्ये जे आपण वारंवार ऐकतो की हा निर्णय रेट्रोस्पेक्टिव्ह होणार नाही, या निर्णयाचा कुठलाही परिणाम मागे जाऊन होणार नाही. म्हणजे ज्या सगळ्या सदस्यांचं, म्हणजे विधानसभेचे सदस्य असतील किंवा जे विधान परिषदेचे असतील, ज्या ज्या सदस्यांचा तो कार्यकाळ संपलेला आहे आणि नव्याने ते निवडून आलेले आहेत, त्या नव्या कार्यकाळामध्ये हा निर्णय लागू होणार नाही. चला, मान्य आहे ही गोष्ट मान्य आहे की नव्या कार्यकाळामध्ये ही गोष्ट, तो निकाल रेट्रोस्पेक्टिव्ह लागू होणार नाही. म्हणजे त्यांच्या आत्ताच्या कार्यकाळामध्ये त्यांना कुठलीही अपात्रता करण्यात येणार नाही. उदाहरणार्थ भरत गोगावले, मागचा निकाल आत्ताच्या त्यांच्या या आमदारकीच्या टर्म मध्ये लागू होणार नाही. पण एक गोष्ट करावी लागेल इथे, कमीत कमी ही टर्म संपल्यानंतर पुढची 10 वर्ष यांना निवडणुका लढता आल्या नाही पाहिजेत, अशी एखादी शिक्षेचं प्रावधान सुद्धा या आपल्या परिशिष्ट 10 मध्ये असायला हवं. याच्यावर घटनात्मक विचार व्हायला हवेत. अन्यथा हे असले पक्ष फोडाफोडीचे, पक्षांतरांचे प्रकार हे वारंवार घडत राहणार. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी काल जो युक्तिवाद केला, त्या युक्तिवादामध्ये त्यांनी 5 मुद्दे ठेवले. या 5 मुद्द्यांमध्ये त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष सर्वात जास्त त्यांची पिसं काढली आणि त्यानंतर त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर सुद्धा पुन्हा काही ताशेरे ओढले आणि अतिशय विचार करायला लावणारे आहेत. मी तुम्हाला ते 5 मुद्दे अगदी पटपट समजावून सांगतो. कुठल्या मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांचा सर्वात जास्त भर आहे. सुरुवातीला आपण विधानसभेच्या अध्यक्षांपासून सुरुवात करूयात, ज्यांनी या सगळ्या निर्णयांमध्ये आपला मोलाचा वाटा उचलला. विधानसभेचे अध्यक्ष, त्यांच्या निर्णयांमध्ये कशा प्रकारे विसंगती होती हे कपिल सिब्बल यांनी वेळोवेळी अधोरेखित केलं. विधानसभेच्या अध्यक्षांचं बघा, पहिलं काय केलं. 2018च्या घटनेप्रमाणे या विधानसभेच्या अध्यक्षांनी, तुम्ही पाहिलं असाल, एकनाथ शिंदेचं गटनेतेपद हे मान्य केलं. एकनाथ शिंदेचं शिवसेना नेते हेही पद मान्य केलं ते 18च्या घटनेप्रमाणे. एकनाथ शिंदेची आमदारकीही मान्य केली 18च्या घटनेप्रमाणे, कारण एबी फॉर्म 18च्या घटनेप्रमाणे सिग्नेचर झाला होता. मग बरोबर पिक अँड चूज हा शब्द वापरला गेलाय. पिक अँड चूज हे कायद्याला मान्य आहे का? म्हणजे तुम्हाला वाटेल तसे निर्णय घ्यायचे, तुम्हाला वाटेल तसे कायद्याचे संदर्भ घ्यायचे, तुम्हाला वाटेल तसे पुरावे आपल्या पद्धतीने घ्यायचे आणि वाटेल तसे सोडायचे, असं होऊ शकत नाही. इथेच फायदा पाहिला गेला आणि त्याच घटनेप्रमाणे पक्षप्रमुख हे पद अमान्य केलं गेलं. पिक अँड चूज हे कायद्यात चालतं का? पुढे 1999ची घटना,
विधानसभेच्या अध्यक्षांपुढे कुठल्याही पक्षकाराने आणली नसताना, म्हणजे ना शिवसेनेने आणली ना एकनाथ शिंदेच्या गटाने आणली, दोघांनीही 1999 ची घटना आणलेली नसताना विधानसभेच्या अध्यक्षांना 1999च्या घटनेकडे पाहण्याचा, घटनेवर जाण्याचा, किंबहुना ती घटना तुमच्या ह्या संपूर्ण केसमध्ये स्वतःहून आणण्याचा अधिकार आहे का? मग हे अधिकारांच्या बाहेर जाऊन, म्हणजे कुठल्याही पक्षकाराने 1999च्या घटनेचा उल्लेख केलेला नसताना स्वतःच्या अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन त्यांनी ही घटना स्वतःहून आणली आणि त्या घटनेप्रमाणे निर्णय घ्यायला सुरुवात केली. बघा, विधानसभेच्या अध्यक्षांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा जर खऱ्या अर्थाने निकाल लागला तर भविष्यात विधानसभेचं अध्यक्षपद आणि राज्यपालांचं पद या दोन्ही गोष्टी या कालबाह्य ठरतील आणि त्यानंतर या घटनात्मक पदांकडे पुन्हा एकदा फेरविचार व्हावा अशा प्रकारच्या याचिका सुद्धा मान्य सुप्रीम कोर्टामध्ये येऊ शकतात आणि त्याच्यावर तशा प्रकारची कार्यवाही होऊ शकते. ही नावाला सो कॉल्ड ही पद ही त्रयस्थ आहेत, निष्पक्ष आहेत, नावाला आहेत. ही तो काळ गेला. आता ह्या काळामध्ये अगदी विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल, मी तर ECI ला सुद्धा काही अर्थाने याच्यामध्ये घेऊ इच्छितो. पण ठीक आहे, सध्या त्याला आपण क्वासी ज्युडिशरी थोडंसं बाजूला ठेवूयात. जर त्याच्यावर तशा प्रकारची माणसं आणली तर संपूर्ण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा वाईट नाही, पण जो त्याच्यावर बसतो, कुणाच्या मर्जीवर बसतो, कुणाच्या मर्जीने बसतो, त्याच्यावर सगळा हा कार्यभार अवलंबून असतो. पण विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यपाल हे सर्वस्वी सरकारांचे नुमाइंदे असतात, सरकारांचे असतात. त्यामुळे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. कारण आपण टी शेषन सारखे ECI अध्यक्ष सुद्धा पाहिलेले आहेत, ज्यांच्या काळामध्ये सरकार विरोधी, म्हणजे ज्याचं सरकार आहे त्याच्याच विरोधात सुद्धा भूमिका घेतलेली माणसं आपण पाहिलेली आहेत. त्यामुळे मी संपूर्ण ECI ला तशा प्रकारचा दोष देणार नाही. पण काय करायचं, ओल्याबरोबर सुकं जळतं, सुक्याबरोबर ओलं जळतं, काय म्हणतात ते सगळंच सध्या चालू आहे. ECI व विधानसभा अध्यक्ष हे स्वतंत्र, बघा हा पुढचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी काय ठेवला. ECI आणि विधानसभा अध्यक्ष हे स्वतंत्र ट्रिब्युनल आहेत, क्वासी ज्युडिशरी आपण त्याला म्हणतो, लवाद म्हणतो मराठीमध्ये. मग विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल द्यायला हवा होता, जी चौकशी करायला हवी होती, ती स्वतंत्रपणे असायला हवी होती. तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल दिला आणि जी चौकशी केली तिचा आधारच मुळात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा निर्णय होता की ECI ने 99 ची घटना पाहिली म्हणून मी ती घटना पाहणार, ECI ने हा पक्ष अमान्य केलाय म्हणून मी अमान्य ठरवणार, ECI ने यांना मान्यता दिली नाही, यांच्याकडे धनुष्य दिलाय म्हणजे हे पात्र आहेत, अशा प्रकारचं मी ठरवणार. म्हणजे हे तुम्ही गृहीत धरून चाललात. त्यामुळे आधी निकाल ठरवला गेला, म्हणजे पक्ष आणि चिन्ह ठरवलं गेलं कुणाचं आहे, आणि त्यानंतर त्याप्रमाणे तर्क द्यायला सुरुवात केली. ही गोष्ट दोघांच्याही बाबतीत कपिल सिब्बल यांनी सांगितलेली आहे की अगोदर निकाल कसा असणार हे थेट ठरवलं गेलं डोक्यामध्ये. म्हणजे मी आज माझी एक पोस्ट आहे फेसबुकवर, इंस्टाग्रामवर माझी एक पोस्ट आहे. तुम्ही अजंठा एलोराची मंदिरं पाहिली असाल. त्या मंदिरांचं कोरीव काम करताना सुरुवातीपासून, म्हणजे खालून वर ते मंदिर केलं गेलेलं नाही, ते मंदिर कळसापासून पायथ्यापर्यंत आणलं गेलेलं आहे. आधी कळस केला गेला आणि त्या कळसाप्रमाणे, त्या कळसाला शोभेल साजेसं असं मंदिर कोरलं गेलं, वरून सुरुवात केली गेली. इथेही असंच आहे. आधी निकाल ठरवला गेला मनामध्ये आणि त्यानंतर ठरवलेल्या निकालाप्रमाणे त्याचे युक्तिवाद केले गेले. हे उदाहरण तुम्हाला पटेल मला काय सांगायचं या उदाहरणाच्या मागे. हे अशा प्रकारचं वागणं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं, विधानसभेच्या अध्यक्षांचं आपण सर्वांनी पाहिलं. पण विधानसभेच्या अध्यक्षांना इथे सगळ्यात जास्त घेरण्यात आलेलं आहे आणि विधानसभेच्या अध्यक्षांना यानंतर अनेक कायदेशीर गोष्टींना सुद्धा तोंड द्यावं लागू शकतं. अनेक कायदेशीर, समजने वाले को इशारा काफी आहे. पण विधानसभेचे अध्यक्ष कारण ते सध्याही विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, ते आत्ताही अध्यक्ष आहेत. कालच त्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी छेडलं, पत्रकारांना त्यांनी काय उत्तर दिले पहा, कशा प्रकारे सांगतात माझा निर्णय योग्य होता पहा. कपिल सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. त्यामुळे कपिल सिब्बल स्वाभाविक आहे, त्यांच्या आशील जे असतील, त्यांचे जे क्लायंट असतील किंवा ते ज्यांची बाजू लढवत आहेत त्या संदर्भात ते युक्तिवाद करतील. त्याचा अर्थ हा नव्हे
की ते जे म्हणतायत ते गॉस्पेल ट्रूथ आहे किंवा सत्य आहे. या व्हिडिओमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांचा पडलेला चेहरा हे बरंच काही सांगून जात होता आणि पुलाखालून बरंच काही वाहून गेले याचीही तो ग्वाही देत होता. विधानसभेच्या अध्यक्षांना सर्वस्वी निर्णय हा फक्त आणि फक्त व्हीपचं उल्लंघन या एका मुद्द्यावर घ्यायचा होता. व्हीपचं उल्लंघन झालंय का? व्हीप नाकारला गेलेला आहे का? मूळ पक्षाने जारी केलेला व्हीप हा पाळला गेला आहे का? या सर्वावर विधानसभेच्या अध्यक्षांना माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश घालून दिले होते त्या निर्देशाचं पालन करून, त्या त्रिसूत्रींचं पालन करून तुम्ही स्वतंत्रपणे तुमची चौकशी करा आणि तुम्ही स्वतंत्रपणे निर्णय घ्या. तुमचा निर्णय हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या त्या निर्णयावर अवलंबून ठेवू नका. स्पष्टपणे निर्देश होते पण त्याचं पालन झालं नाही. इथे व्हीप राहिला बाजूला. विधानसभेच्या अध्यक्षांनी पक्षाची घटना कुठल्या सालची योग्य, कुठल्या सालची अयोग्य या सर्वावर आपलं ज्ञान पाजळलं. हा सर्वस्वी त्यांच्या अधिकारांच्या वापराचा, म्हणजे तुम्ही म्हणू शकाल याला की हा गैरवापर आहे, अधिकारांचा गैरवापर. तुम्ही तुमच्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन विचार करू लागलात आणि बाहेर जाऊन निर्णय घेऊ लागलात. तुमची अधिकार कक्षा ही तुम्हाला पक्षाच्या घटना ठरवण्याचे अधिकार देत नाही. तो अधिकार हा तुमचा नाही, तो मान्य सुप्रीम कोर्टामध्ये ठरेल, तो तिथे युक्तिवादांनंतर ठरेल. तुम्ही इथे स्वतःहून गृहीत धरून चाललात की कुठल्या सालची घटना योग्य, कुठल्या सालची अयोग्य, वैध अवैधचा निर्णय तुम्ही घेत राहिलात. हा तुमच्या अधिकारांचा उल्लंघन आहे. पुढे काय झालं बघा. विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष. विधिमंडळ पक्ष जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ठरवला की राजकीय पक्ष हाच विधिमंडळ पक्ष आहे आणि हे 40 आमदार म्हणजे राजकीय पक्ष आहे, हा जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा निर्णय होता हाच विधानसभेच्या अध्यक्षांनी पुढे चालू ठेवला आणि त्याप्रमाणे विधिमंडळाच्या त्या पक्षामध्ये झालेली फूट ही त्यांनी राजकीय पक्षातली फूट ठरवली आणि त्याप्रमाणे आपापले निर्णय दिले. 40 आमदार एका बाजूला गेले म्हणून ते पक्ष ठरत नाहीत. यासाठी पुन्हा एकदा परिशिष्ट 10चा काल कपिल सिब्बल यांनी संपूर्ण तो उलगडा करून दाखवला. अगदी योग्य आहे. प्रत्येक वेळी मान्य सुप्रीम कोर्टाला या सगळ्या गोष्टी आठवण करून देणं हे फार गरजेचं आहे. ईसीआय असो, विधानसभेचे अध्यक्ष असो, राज्यपाल असो, या सर्व क्वासी ज्युडिशरी आता खरंच ट्रिब्युनल सारखं वागतायत का? हा सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न लोकांच्या मनामध्ये उपस्थित होऊ लागलेला आहे. त्याच्यामध्ये ईसीआयला थोडं बाजूला ठेवलं तर विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यपाल या दोन गोष्टी तर 100%, या 100 नाही 200% या गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी असायचं, राणी इंग्लंडमध्ये असायची आणि राणीच्या नावाखाली, राणी काय देशात येऊ शकत नव्हती, ह्या त्यांच्या वसाहती होत्या, आपला देश त्यांची वसाहत, असे अनेक वसाहती. जिथे जिथे इंग्रजांचं राज्य होतं तिथे त्यांनी गव्हर्नर नेमले. गव्हर्नर याचा अर्थ काय की राणीच्या आदेशाखाली राणीचा कारभार, इंग्लंडचा कारभार म्हणजे राणीचा कारभार हा देशामध्ये राबवणारा माणूस, सगळ्यात महत्वाचा राणीचा दूत म्हणून गव्हर्नर काम करायचा. देशामध्ये गव्हर्नर असायचं त्यावेळेस. तुम्हाला माहिती असेल शेवटचे लॉर्ड माउंटबॅटन वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती असेल. आणि त्यानंतर भारताने ब्रिटिश पार्लमेंटरी पद्धत स्वीकारली. ब्रिटिश पार्लमेंटरी पद्धतीमध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च, म्हणजे तीच तिकडचीच पद्धत आहे ती. राष्ट्रपती सर्वोच्च म्हणजे नामधारी जरी प्रमुख असले तरी राष्ट्रपती हे सर्वोच्च नावाला, आणि राष्ट्रपतींचे दूत तुम्ही म्हणू शकता हे राज्यपाल, हे प्रत्येक राज्यामध्ये राष्ट्रपतींचे दूत म्हणून काम करणार. प्रत्येक राज्यात चाललेल्या घडामोडींची खबरबात राष्ट्रपतींकडे जाणार. पण आता काही देश 2 मिनिटांच्या अंतरावर, 3 मिनिटांच्या अंतरावर इथे विमानं सुटतात. तुम्हाला इकडून तिकडे जायचं असेल, तिकडून तिकडे जायचं असेल, इकडे फोन होऊ शकतात, विमानं असतात, साऱ्या काही सोयी आहेत. काहीही असेल, ह्या राज्यपालांची आता गरज नाही. इथून काही माहिती द्यायची असेल राज्यपालांकडून राष्ट्रपतींना तर ह्यांची गरज आहे अजिबात नाही. हे आपले युपीएससीचे ऑफिसर सुद्धा ते काम करू शकतात. हे राज्यपाल, तुम्हाला आठवायला हवं कशा प्रकारे त्या दक्षिण भारतातल्या राज्यपालांनी सरकारांच्या मंजूर झालेल्या बिलांना परवानग्या दिल्या नाहीत, त्याच्यावर सह्याच केल्या नाहीत. राज्यपालांची सही बंधनकारक आहे. तुम्ही राज्यशास्त्रामध्ये शिकला असाल, नागरिक शास्त्रामध्ये केल्याच नाहीत सह्या. हे कशा प्रकारे निवडून आलेल्या सरकारांना ही सिलेक्टेड माणसं इलेक्टेड लोकांना कशा प्रकारे त्रास देतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. भविष्यात याचा मोठा एक संघर्ष उभा राहील. जाऊ द्या, मी ते राज्यशास्त्राचं इथे ज्ञान देत नाही, पण तरी सुद्धा हे सगळं कालबाह्य आहे आणि हे पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी मान्य सुप्रीम कोर्टापुढे प्रूफ केलेलं आहे. फायद्याचं राजकारण म्हणजे
कशा प्रकारे फक्त आपल्या फायद्याचं राजकारण केलं गेलं, ही घटना एवढीच मी घेणार, या घटनेतनं एवढंच मी घेणार, बाकी सगळं 99च्या घटनेप्रमाणे घेणार. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बापाच्या इस्टेटीमध्ये तुम्हाला हिस्सा पाहिजे आणि गावभर बोंबलत फिरायचं माझा बापच नालायक आहे. लक्ष झालं तुम्हाला? म्हणजे त्या घटनेप्रमाणे तुम्हाला गटनेतेपद, त्या घटनेप्रमाणे तुम्हाला नेतेपद हे सगळं मान्य आहे, पण त्या घटनेत पक्षप्रमुख असलेलं हे पद ते तुम्हाला मान्य नाही. फायद्यापुरतं राजकारण हे कसं असतं बघा. हे उदाहरण कदाचित थोडंसं वेगळं वाटेल, पण आहे, हे उदाहरण आहे. ही अशीच उदाहरणं द्यावी लागतील सध्या. ज्यांच्याविषयी बोलतोय त्यांनी त्याची सगळ्याची पात्रता सोडलेली आहे, त्यामुळे आपल्याला उदाहरणांची पात्रता ही सोडावीच लागेल. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर त्यांनी जे 5 मुद्दे उचलले, ते 5 मुद्दे तुम्हा सर्वांसमोर पटपट ठेवतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने उलटा निर्णय का घेतला, म्हणजे उलट्या क्रमाने का घेतला? पक्षाचं नाव चिन्ह हा निर्णय त्यांनी राखून ठेवायला हवा होता, जोपर्यंत अपात्रतेचा निकाल मान्य सुप्रीम कोर्टामध्ये लागत नाही. कारण पक्षाचं नाव चिन्ह दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाची मेजॉरिटी वाढली आणि मेजॉरिटी वाढल्यामुळे ते सरकारमध्ये आले आणि मेजॉरिटीवरच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आमदारांच्या, खासदारांच्या सोडा, आमदारांच्या घ्या, खासदारांचा प्रश्न नंतरचा आहे, आमदारांच्या संख्येवर पक्ष ठरला गेला, आमदारांच्या संख्येवर चिन्ह ठरलं गेलं. म्हणजे एवढी आमदार ह्यांच्याकडे म्हणून ह्यांना आम्ही नाव चिन्ह देतो. मग तुम्ही ती पात्रता अपात्रता अगोदर होऊ द्यायला हवी होती. पात्रता अपात्रता झाली असती, हे आमदार अपात्र झाले असते, यांचं संख्याबळ वाढलं नसतं, यांच्याकडे नाव चिन्ह गेलं नसतं, नाव चिन्ह गेलं नसतं, हे मुख्यमंत्री झाले नसते, हे मुख्यमंत्री झाले नसते, हा बाकीचा लवाजमा तिकडे गेला नसता फायद्यासाठी, आणि त्यानंतर हा सारा काथ्याकूट उभा राहिला नसता. ही झालेली सगळ्यात प्रथम घटनात्मक चूक मान्य सुप्रीम कोर्टासमोर कपिल सिब्बल यांनी प्रूफ केली. त्यानंतर बघा, शिंदेचं बहुमत मी तुम्हाला आताच सांगितलं, हे अपात्र आमदारांमुळे झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं सरकार बनलं. अपात्र आमदारांच्या संख्येवर पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं. आयोगाने निर्णय आधी मनात पक्का केला होता आणि त्यानंतर त्याच्यावर तर्क केले गेले. मगाचं उदाहरण अजिंठा एलोराच्या मंदिरांचं. त्यामुळे हे सगळे झालेले निर्णय, या सगळ्या निर्णयांवर आपण पुनश्च एकदा विचार करावा, या सगळ्या निर्णयांना पुन्हा एकदा गृहीत धरून त्याप्रमाणे याच्यावर निकाल द्यावा, अशा प्रकारचं कपिल सिब्बल यांचं कालचा संपूर्ण युक्तिवाद होता. आज पुन्हा एकदा माननीय सुप्रीम कोर्टासमोर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल हे आपली बाजू ठेवणारच आहेत. त्यानंतर देवदत्त कामत आपली बाजू ठेवतील. त्यानंतर एकनाथ शिंदेच्या वकिलांना आपलं म्हणणं मांडण्याचा, आपला युक्तिवाद करण्याचा तो एक वेळ दिला जाईल. जवळपास 3-4 दिवसांचा तोही वेळ असेल. कदाचित एकनाथ शिंदेच्या वकिलांची सुनावणी, त्यांचा युक्तिवाद हा पुढच्या आठवड्यात जाऊ शकतो. कारण समजा आज आणि उद्या पुन्हा एकदा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांना जर वेळ दिला गेला तर शनिवार रविवारची सुट्टी आणि त्यानंतर सोमवारपासून सलगपणे एकनाथ शिंदे यांच्या गटाचा युक्तिवाद आपण पाहू शकतो. या सगळ्यानंतर निकाल हा ठरलेला आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगतो, ज्या प्रकारे तगडा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्या वतीने झालेला आहे, ज्या प्रकारे तगडे प्रूफ, तगडे सबमिशन्स, तगडी क्रोनॉलॉजी म्हणजे घटनाक्रम, तगडी शिवसेनेची घटना, त्या घटनेमध्ये झालेले वेळोवेळी केलेले बदल आणि त्या बदलांचे घेतलेले एक्नॉलेजमेंट, त्याच्या रिसिप्ट, त्याची वेळोवेळी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिली गेलेली पोचपावती, या सगळ्या गोष्टी पाहता पक्षांतर्गत ज्या ज्या गोष्टी कायदेशीरदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या ज्या ज्या गोष्टी वेळोवेळी गरजेच्या होत्या, त्या गोष्टी वेळोवेळी केल्या गेलेल्या होत्या. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर शिवसेनेमध्ये कार्याध्यक्ष हे पद आलं गेलं होतं आणि त्यानंतर पक्षप्रमुख हे पद घातलं गेलं होतं. तुम्हा सर्वांना हा क्रम आठवतोय चांगलाच. सुरुवातीला बाळासाहेबांच्या अगोदर एक कार्याध्यक्ष पद, म्हणजे बाळासाहेब असतानाच कार्याध्यक्ष शिवसेनेचे, आणि बाळासाहेब गेल्यानंतर पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख नाही तर पक्षप्रमुख. बाळासाहेब असतानाही उद्धव साहेब हे कार्याध्यक्ष होते शिवसेनेचे, हे विसरता कामा नये. आणि कार्याध्यक्ष इज इक्विव्हॅलंट टू पक्षप्रमुख. फक्त शिवसेना प्रमुख हे पद आजन्म फक्त आणि फक्त बाळासाहेबांकडे राहील, अशी तरतूद आपण शिवसेनेच्या घटनेमध्ये सुद्धा केली की या पदाला कोणीही हात लावू शकणार नाही. आपण स्वतः तशा प्रकारचे अमेंडमेंट मान्य शिवसेनेच्या घटनेमध्ये केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी विसरता कामा नये. आता हे सगळं पाहत असताना आपण वारंवार म्हणतोय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, विधानसभेचे अध्यक्ष असतील, यांनी अगोदरच निर्णय ठरवला, अगोदरच माथ्यामध्ये निर्णय फिट केला आणि त्यानंतर तर्क लढवले गेले. कशा प्रकारे हा घेतला गेलेला निर्णय, आपण दिलेला निर्णय हा कशा प्रकारे बरोबर आहे, त्या निर्णयाप्रमाणे तर्क बनवले गेले, युक्तिवाद बनवले गेले. आता ह्याच्यामध्ये मान्य न्यायव्यवस्थेची भर पडू नये की अगोदरच निकाल ठरवला गेलेला आहे आणि त्याप्रमाणे सुनावण्या चालू आहेत.
ही भर फक्त पडू नये, तेवढंच काय ते आपण मिळवू. नाहीतर मग आहे ठणठण गोपाल. आजही आपला न्यायव्यवस्थेवर भरोसा आहे आणि माझी संपूर्णपणे 100 नव्हे तर 200% खात्री आहे, माननीय न्यायव्यवस्था यावेळेस जो निकाल देईल तो संपूर्ण देशाच्या म्हणजे आजवरच्या झालेल्या केसेसला आणि भविष्यात होणाऱ्या घटनांना कलाटणी देणारा असेल. या देशाची लोकशाही मजबूत करायची असेल तर माननीय न्यायव्यवस्थेला आज शिवसेनेच्या केसवर भक्कमपणे आणि न्यायाला धरून, सरकारांना धरून नाही, न्यायाला धरून निकाल द्यावा लागेल. तरच देशाची लोकशाही भक्कम होईल. अन्यथा एकही प्रादेशिक पक्ष उरणार नाही आणि भविष्यामध्ये कदाचित जो एक राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस, तो सुद्धा हे उरवणार नाहीत. अशा प्रकारची तजवीज हे करून ठेवतील. तुम्ही डिलिमिटेशन पाहत असाल, डिलिमिटेशनचं एक बिल मंजूर करून घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यासाठी डिलिमिटेशनसाठी कशा प्रकारे शिवसेनेसारखा पक्ष दुसऱ्यांदा मान्य सुप्रीम कोर्टाच्या नाकावर टिचून, केस तिथे प्रलंबित असताना मान्य सुप्रीम कोर्टाच्या नाकावर टिचून फोडण्यात आला, यापेक्षा आणखी तुम्हाला तो त्यांची हिंमत काय बघायची मग तुम्हाला. तुमच्या नाकावर टिचून टीएमसी सारखा पक्ष फोडण्यात आला, तुमच्या नाकावर टिचून आम आदमी पक्ष फोडण्यात आला. म्हणजे आपल्या खासदारांची संख्या कशा प्रकारे वाढवण्याचं काम चालू आहे. आणि डिलिमिटेशन झाल्यानंतर कसं उत्तर पट्ट्यामधनं, हिंदी पट्ट्यामधनं आपण निवडून येण्याचा मार्ग मोकळा करून घ्यायचा. बाकी दक्षिण पट्ट्याचं काय, आला सोबत तर आला, नाही तर गेला. तिकडून तर काय खासदारांची संख्या वाढणार नाही. हे सगळं लक्षात घ्या. हुकुमशाहीच्या दिशेने आपण जातोय, त्यामुळे माननीय न्यायव्यवस्था या सगळ्या गोष्टींचा विचार करेल ही अपेक्षा मनात बाळगतो. आणि आज नेमकं सुनावणीमध्ये काय होतंय संध्याकाळपर्यंत तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतो. तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.